ज्यांचा समतोल अढळ त्यांचे यश अटळ. 7 मेचा सूर्य तूळ राशीसाठी भाग्योदयाची नवी पहाट घेऊन येत आहे. ग्रहमानाचे गुपित. ज्योतिषशास्त्राच्या पटलावर तूळ रास ही तूळ म्हणजे तराजूंचे प्रतीक आहे. 7 मे 2026 रोजी ग्रहांची स्थिती अत्यंत विलक्षण वळणावर आहे. तुमचा राशी स्वामी शुक्र हा सुखाच्या भावात विराजमान असून त्याला शनीची शिस्तबद्ध दृष्टीला बहत आहे. मंगळ तुमच्या साहसाला धार देत आहे, तर चंद्र तुमच्या भावनांवर प्रेमाची फुंकर घालत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी केवळ 24 तास नसून ते आगामी काळासाठी प्रगतीचा पाया रचण्याचे क्षण आहेत. जेव्हा ग्रह साथ देतात तेव्हा माणसाने केवळ कष्टाची जोड दिली की नशिबाचे चक्र फिरू लागते. प्रगतीची नवी शिखरे. 7 मे रोजी कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. तूळ राशीच्या व्यक्तींमध्ये मुळातच मत्सद्गिरी असते. त्याचा वापर आज तुम्हाला वरिष्ठ आणि सहकाऱ्यांशी संवाद साधताना होईल. नोकरी. जे लोक IT, बँकिंग किंवा कला क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस प्रमोशन किंवा प्रशंसा घेऊन येऊ शकतो. एखादा कठीण प्रकल्प जो बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता तो आज मार्गी लागेल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. विशेषतः सौंदर्य प्रसाधने, कापड, हॉटेल किंवा वास्तुक्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. नवीन भागीदारी करण्यासाठी 7 मे हा दिवस शुभ आहे. मात्र कराराची कागदपत्रे नीट तपासा. शिक्षणाच्या बाबतीत आज तुमची एकाग्रता वाढेल. नवीन कोर्सेस किंवा परदेश शिक्षणासाठी अर्ज करण्याचा असल्यास आजचा मुहूर्त उत्तम आहे. लक्ष्मीची कृपा आणि बचतीचा मंत्र. मे 2026 चा आठवडा तुमच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अचानक धनलाभाचे योग आहेत. जुन्या गुंतवणुकीतून जसे की शेअर्स किंवा म्युच्युअल फंड तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. जरी उत्पन्न वाढत असले तरी विलासी वस्तूंवर अवाजवी खर्च होण्याची शक्यता आहे. उत्पन्न 8 आणे आणि खर्च रुपया अशी स्थिती होऊ देऊ नका. 7 मे रोजी सोने किंवा जमिनीत गुंतवणूक करणे भविष्यासाठी सुरक्षित ठरेल. पत्रिकेतील गुरूंचे स्थान तुम्हाला योग्य सल्ला मिळवून देण्यास मदत करेल. मे महिना कसा असेल? मे महिना हा तूळ राशीसाठी मंथन आणि फलप्राप्ती या 2 गोष्टींचा संगम आहे. महिन्याचा पूर्वार्ध या काळात तुम्ही तुमच्या योजनांवर काम कराल. धावपळ जास्त होईल पण त्याचे फळही मिळेल. 7 मे हा दिवस यातील सर्वात सकारात्मक ऊर्जा असलेला दिवस असेल. महिन्याचा उत्तरार्ध कुटुंबाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. एखादा जुना कौटुंबिक वाद संपुष्टात येईल. प्रवासाचे योग येतील जे कामासाठी किंवा पर्यटनासाठी सुखद असतील. काय घडणार? ग्रहांच्या हालचाली सुचवतात की तुमच्या राहणीमानात सुधारणा होईल. समाजात तुमची मान प्रतिष्ठा वाढेल. काही जणांना नवीन घर किंवा वाहन घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल. आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य शरीर हीच खरी संपत्ती आहे. 7 मे रोजी तुमच्या राशीवर मंगळाचा थोडा प्रभाव असल्याने उष्णतेचे विकार किंवा डोळ्याचे त्रास जाणवू शकतात. कामाचा ताण घरी नेऊ नका. सायंकाळी कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुम्हाला मानसिक उभारी देईल. आहार. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. पाण्याचे प्रमाण भरपूर ठेवा. ध्यानधारणा केल्याने मनातील विचारांचा गोंधळ कमी होईल. नशिबाला साथ देणारे मार्ग. ग्रहांची प्रतिकूलता दूर करण्यासाठी किंवा अनुकूलता वाढवण्यासाठी खालील उपाय आवर्जून करा. शुक्रमंत्र. सकाळी आंघोळ झाल्यावर ओम द्रां द्री द्रौं स्वाहा शुक्राय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे जीवनात सुख समृद्धी येते.
पांढरा रंग, आज पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करणे तुमच्यासाठी लकी ठरेल. सकाळी पक्ष्यांना धान्य किंवा पाणी दिल्याने राहू केतूचे दोष कमी होतात आणि मानसिक शांती मिळते. घराबाहेर पडताना दही साखर खाऊन बाहेर पडल्यास हाती घेतलेले कार्य यशस्वी होते. स्वामी समर्थांचे तारक मंत्र. आज सकाळी अंघोळ झाल्यावर शांत चित्ताने 3 वेळा तारक मंत्र म्हणा. यामुळे कामातील अडथळे दूर होऊन मानसिक बळ मिळेल. साखर आणि तांदूळ. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. आज एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा स्वामींच्या मठात पांढरी साखर किंवा तांदूळ अर्पण करा. यामुळे आर्थिक ओघ वाढेल. दिवा अर्पण करणे. संध्याकाळी देवापाशी किंवा स्वामींच्या फोटोसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याचे स्मरण करा. यशासाठी खास सिद्ध मंत्र. आज दिवसभरात जमेल तेव्हा या मंत्राचा जप करा. निशंक हो, निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे. तुमच्यासाठी 7 मे रोजी तुमच्या सर्व प्रलंबित कामाचा स्वामींच्या कृपेने गती मिळेल. मनातील शंका सोडा आणि आत्मविश्वासाने पुढे जा. श्री स्वामी समर्थ. एक महत्त्वाची सूचना. तूळ राशीच्या व्यक्तींना आजच्या दिवशी पांढरा किंवा आकाशी रंग खूप शुभ ठरेल. आयुष्यातील चढ उतार हे समुद्राच्या लाटांसारखे असतात. लाटांवर स्वार होण्याचे कौशल्य ज्याला जमते तोच समुद्रावर राज्य करतो. तूळ राशीच्या लोकांनो, आज तुमची लाट आली आहे. फक्त आत्मविश्वासाने पुढे जा. संतुलित भविष्याची वाट. 7 मे 2026 चा दिवस तूळ राशीसाठी एक वरदान ठरू शकतो. जर तुम्ही आळस झटकून कामाला लागलात तर तुमची बुद्धिमत्ता आणि संयम हीच तुमची शस्त्रे आहेत. ग्रहांची साथ आहे, फक्त तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा हवी. हा दिवस तुम्हाला प्रगतीचा एक नवा अध्याय लिहून देईल. 7 मेचा दिवस तुमच्या कर्माची पाटी यशाने भरणार आहे. फक्त स्वतःचा विश्वास ढळू देऊ नका. काळजी करू नका. 7 मेचा दिवस तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करेल. महाराजांवर श्रद्धा ठेवा आणि कर्मात सातत्य ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला.